नमस्कार. आजचा एपिसोड आहे बेताल वाह्यात. एका दुकानामध्ये होतो आणि आली 2-3 मुलगे आणि एक मुलगी आली. थंड पाणी आहे क्या असं त्याने दुकानदाराला विचारलं. त्याने फ्रीज मधलं काढून दिलं. याने प्यायलं वगैरे या मुलांनी आपापसात वगैरे आणि नंतर काय आहे ये क्या थंडा आहे क्या है आणि तिथे अर्ध पाणी टाकून निघून गेले. पैसे दिले वगैरे. म्हणजे अजून किती थंड पाहिजे होतं ते मला नाही कळलं. ते एवढं थंड पाणी दिल्यानंतर ज्या पद्धतीने ज्या बेतालपणे वाह्यातपणे ते जे बोलले त्याच्यामुळे मी मात्र गरम झालो. माझ्या शरीरातलं पाणी गरम झालं एवढं मला नक्की कळलं. हे काय वागणं आहे? मला खरं सांगू का, कधी कधी वाटतं मला प्रचंड परमेश्वराने शक्ती द्यावी. मला त्या पोराच्या थोबाडीत मारून त्या सगळ्या पोरांच्या त्यांना मला सांगायचं होतं, रे कशाचा माच करतोयस रे तू? बापाच्या पैशाचा का तू बिंडो कसल्याचा? कशाचा? हा तुला माहितीये का? आणि जर खूपच मला ताकद आली आणि पैसा आला ना तर मी त्याला फरफटत नाही आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि त्याला सांगेन, अरे पाण्याचा अर्थ तुला आता जिराफ समजावून सांगेल. जिराफ. हा जिराफ असं ते माकड म्हणेल. म्हटलं हो जिराफ गुरु आहे तो. जिराफाला जेव्हा पाणी प्यायचं असतं तर तेव्हा त्याच्या आयुष्यातला अतिशय सगळ्यात भयावह वेदना देणारा काळ असतो. विश्वास बसेल याचा? याचं कारण असं आहे की जिराफाला मागच्या 2 पायांवर संपूर्ण ताकद दाबावी लागते. शिफ्ट करायला लागते ताकद मागच्या 2 पायांवर. आणि ते करत असताना पुढचे जे 2 पाय आहेत ते अतिशय हळू 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 फाकवावे लागतात. 180 डिग्रीज वगैरे असे, कदाचित 180 डिग्रीज पेक्षा कमी असतील, पण असे फाकवावे लागतात. आणि ते होत असताना त्याचं बीपी प्रचंड वाढतं. याचं कारण असं आहे त्याचा हार्ट आणि त्याचा मेंदू याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे, कारण त्याची मान लांब आहे. या यातना त्याला दरवेळी भोगायला लागतात. त्यावेळेला त्याच्या वाट्याला पाणी पिणं येतं. हा कशाचा मास करतोयस तू एवढा? हे सगळं शाळा कॉलेजमध्ये शिकवायला हवंय. दिस इज एज्युकेशन. दिस इज एज्युकेशन. काय शिकवतोय? काय देतोय आमची शिक्षण पद्धत नक्की? यातना यातना होतात अतिशय.